नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. निवासी डॉक्टर आणि परिचारकांनी कोलकाता येथील अत्याचार झालेल्या डॉक्टरला न्याय देण्यासाठी निदर्शने केली आहेत. तर शासकीय कर्करोग रुग्णालय येथे आज निवासी डॉक्टर आणि परिचारिका यांनी कोलकाता येथील डॉक्टर त्रिनेवर झालेल्या अत्याचार आणि खुनाचा निषेध करून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. यावेळी डॉक्टरांनी आपल्या डोक्यावर पट्ट्या बांधून या घटनेचा डेमो देखील यावेळी प्रदर्शित केला. 8 दिवस होऊन गेली तरी अजून न्याय मिळत नाही ही खंत आहे. बेटी शिक्षित झाली पाहिजे आणि बेटी वाचली गेली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले. तर आज मार्च संपाचा हा 8वा दिवस आहे. गेल्या 8 दिवसापासून आपण पाहत आहोत की सर्व निवासी डॉक्टर आहेत ते संपावर आहेत. आज त्याचबरोबर या निवासी डॉक्टरांना नर्सिंग असोसिएशननी मोठ्या प्रमाणावर साथ दिलेली आहे. आज शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये सर्व निवासी डॉक्टर तसेच सर्व नर्सिंग स्टाफ आम्ही मिळून निदर्शने करत आहोत. तर आज सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या सुप्रीम कोर्टामध्ये आज त्याची सुनवाई आहे. तर याकडे सर्व भारतातील सर्व डॉक्टर लोकांचं लक्ष लागून आहे. तर यावर कोर्टाचा काय निर्णय येत आहे. त्याचबरोबर जे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट आहे तीही आमची मागणी आहे. प्रामुख्याने आमची दुसरी मागणी जी आहे CPAची त्याच्यावरही सरकारकडून अद्यापही कुठलाही पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आलेला नाही आहे. तर आमची सरकारलाही विनंती आहे की लवकरात लवकर CPA सरकारने आपला जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर निर्णय द्यावा, जेणेकरून आम्हालाही जो संप चालू आहे तो लवकरात लवकर संपावा अशी आमची इच्छा आहे, जेणेकरून रुग्णांचे हाल होणार नाही. म्हणून एक विनंती आहे सरकारला की CPA बद्दलचाही जो निर्णय आहे तो लवकरात लवकर देण्यात यावा. कोर्टाचा जो निर्णय आहे तुम्हाला तो मान्य राहील का? आज कोर्टाचा निर्णय राहील. जो काही निर्णय असेल तो आम्हाला नक्कीच मान्य असेल. पण कोर्टाचा निर्णय जो आहे ती पीडितेला आहे, जी पीडित आहे किंवा जिचा खून करण्यात आलेला आहे अशा निवासी डॉक्टरला न्याय मिळेल अशीच आशा आहे कोर्टाकडून आपल्याला. मी डॉक्टर रोहन गायकवाड, प्रेसिडेंट आहे मार्च छत्रपती संभाजी. नमस्कार, मी सुप्रिया मोहिते, अधिपरिचारिका, शासकीय कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर. कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टरांच्या रेप व मर्डर या केसबद्दल खूप दिवसापासून आंदोलन चालू आहे. डॉक्टर्स किती दिवसापासून अविरत यासाठी झटत आहेत. यासाठी सरकारने योग्य तो ठोस निर्णय घ्यावा व दोषींना, आरोपींना शिक्षा द्यावी. यासाठी आमच्या सर्व नर्सेसचा या आंदोलनाला पाठिंबा आहे व सरकारला अशी विनंती आहे की वारंवार अशा गोष्टी होत आहेत तर या थांबवण्यासाठी लवकरात लवकर कायदेशीर उपाययोजना करावी. यानंतर कुठल्याही व्यक्तीची हिंमत झाली नाही पाहिजे. असे कृत्य करताना त्याला भीती वाटली पाहिजे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेतील नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. त्याचबरोबर बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे. तात्काळ चार्जशीट दाखल करून हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यात येईल. अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील असंही ते यावेळी म्हणाले. बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. शाळेतल्या 2 अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाई करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्याने ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे हे अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे. या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे. आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर IPS ऑफिसर आरती सिंग ज्या IG लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे. या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील
हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल. त्या दृष्टीने जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे. सर, जो मॉब आलेला आहे तो स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे का? कारण त्याला नेतृत्व कुणाचंच नाही, ते अचानकपणे येऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले. मग आता हा मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला किंवा कसा आला याच्यावर कमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही. उद्रेक भावनांचा असू शकतो, पण त्या ठिकाणी जी काही मागणी होते की तात्काळ फाशी द्या, तर मला असं वाटतं की कायद्यानुसार जे अत्यंत तातडीनं आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातो आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात ज्या संवेदनशीलतेनं हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचा देखील आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. पण ही घटना 13 ऑगस्टला घडली आणि आता इतका उशीर झालेला आहे या सगळ्यामध्ये कारवाई करायला असं वाटत नाही. ही कारवाई ती घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ झालेली आहे. तथापि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कुठली दिरंगाई केली आहे का, कोणी लपवून ठेवलं आहे का, या संदर्भातही चौकशी ही जी काही SIT आपण केली आहे ती करेल. किती दिवसांमध्ये ही चौकशी? याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, जाणीवपूर्वक FIR लॉन्च करायला उशीर केला असेल, असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल. टाइम बाउंड असणार आहे की इन्क्वायरी? इन्क्वायरी तर फार फास्ट करण्यात येईल, कारण आम्हाला या संदर्भात तात्काळ त्याची चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू करायची. सुप्रिया सुळेंनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. असं आहे की मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. संवेदनाहीन, ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं. कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ते राजकारण करायचं नसतं, पण निव्वळ राजकारण, यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही, यांच्या मनात केवळ राजकारण आहे. ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येतं. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की तिथे जो शाळेचा एक संचालक मंडळावरचा अधिकारी आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे, सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तींनी इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता स्टेट्समन सारखं वागलं पाहिजे. त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं, तशा सूचना करायच्या असतात. पण जसं मी सांगितलं, सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो, यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. सना मलिक यांची जी निवड झाली सर, त्याबद्दल काय भाजपमध्ये नाराजी आहे का? मग त्या संदर्भात माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि तीच भूमिका माझी आहे. सोशल मीडियावर बदलापूरचं आव्हान केलं जातं आणि ज्याची परिस्थिती आहे त्या आव्हानांची एक परिस्थिती बनलेली आहे. गृह विभागाचं लक्ष होतं नाही. असं आहे की गृह विभागाचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये होतं आणि हे कोण करत होतं, त्यात किती जेन्युनिटी होती की नव्हती, या सगळ्या गोष्टी आत्ता कमेंट करायच्या गोष्टी नाही आहेत. आत्ता आपल्याला तिथे कायदा आणि सुव्यवस्था कशी नीट राखता येईल या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे. मुलीच्या कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या बाकी गोष्टींच्या संदर्भातले काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, त्याचे खुलासे आम्ही नंतर करू. या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक वगैरे तुम्ही काय घेणार का? मी आणि CM साहेब आम्ही दोघंही सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. त्याचा कुठल्या ट्रॅकवरती न्यायची, किती फास्ट ते करायचं या संदर्भात सगळी सेन्सिटिव्हिटी त्यातली जी आहे, संवेदनशीलता आहे, त्यानुसार कारवाईचे आदेश देण्यात आले. रामगिरी महाराजांना अटक करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात हजारो मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढलाय. तर रामगिरी महाराजांनी प्रेषित पैगंबर मुहम्मदांबद्दल
अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. महाराजांच्या वर्तनामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि संबंधित घटनेमुळे मुस्लिम समाजात असंतोष वाढला असल्याचं पाहायला मिळतंय. भाई, मेरा सभी देशवासियों को सबसे पहले सलाम है। और आज जो हमने ठिया आंदोलन किया है, ये हमारे पैगंबर जनाब मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की अज़मत पर, क्योंकि कुछ दिन पहले एक महंत रामगिरी ने उनके खिलाफ़ उनकी शान में गुस्ताखी की और ये बात मुसलमान बर्दाश्त नहीं कर सकता। सभी लोगों का आक्रोश था, इसलिए समस्त मुस्लिम समाज की तरफ से उलमाए किराम जो शहर के हैं उनकी रहबरी और रहनुमाई में ये प्रोग्राम आंदोलन किया गया। और इससे हमारी मांगनी ये है कि महंत उनको जो है इसके लिए अटक किया जाए, उनको कड़ी से कड़ा सज़ा दी जाए, क्योंकि उसके ज़रिए से सिर्फ मुसलमानों का ही जो है दिल नहीं दुखा है, बल्कि सारे देशवासियों का तेढ़ निर्माण भी किया गया है। उसमें एक हिंदू मुस्लिम समाज को लड़ाने की साजिश भी की गई है और ये चीज़ हमारे इस देश में नहीं होना चाहिए। इस बुनियाद पर ये आंदोलन किया गया है। किसने साजिश की ऐसा लगता है? ये साजिश तो ऐसा ये है कि वो महंत जो 2018 में जब वही हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में बात बोलता है और आज इतने साल के बाद में उसको हुजूर के बारे में ये कमी नज़र आ रही है, तो जाहिर बात है कि किसी न किसी की साजिश है जिसके उकसाने पर ये बात की जा रही है। मेरा नाम मोहम्मद इरफान है, मौलाना इरफान के नाम से लोग जानते हैं कोल्हापुर में। तुम्ही एका व्यक्तीला जेलमध्ये टाकू शकता, पण त्यांच्या विचाराला कैद करू शकत नाही, असं वक्तव्य भगवंत मान यांनी केलं. त्याचबरोबर लवकरच अरविंद केजरीवाल बाहेर येतील यासाठी आम्ही प्रार्थना करू, असेही ते यावेळी म्हणाले. 5 तख्तों में से एक तख्त श्री हजूर साहब नांदेड़ साहब में आने का मौका मिला है। श्री गुरु गोविंद सिंह जी की धरती है, नतमस्तक होने के लिए आए, आशीर्वाद लेने के लिए आए परिवार समेत कि परमात्मा वाहिगुरु हमें समत बख्शे, बल बख्शे। पंजाब की सेवा का जो जिम्मा लगा है उसमें हम लोगों के पक्ष में ज़्यादा से ज़्यादा फैसले लें और जो गुरु गोविंद सिंह जी जिन्होंने सर्वंस अपना परिवार सिख कौम के लिए, देश कौम के लिए वार दिया, तो उनसे यही प्रेरणा मिलती है कि हम अपनों के लिए तो हर कोई लड़ता है, दूसरों के लिए लड़ना बहुत बड़ी बात है। तो गुरु साहब माता जी हमेशा आती रही है यहाँ पे, आज आप आए हो, वो भी आई हैं साथ में। हाँ अच्छा, तो कुछ पंजाब गवर्नमेंट और नांदेड़ तखत साहिब के साथ कुछ MOU वगैरह करेंगे आप? नहीं, कुछ हमारा तो महाराष्ट्रियन लोगों के लिए कई पंजाब में पीढ़ियों का MOU है। हमारा तो तख्त श्री हजूर साहब से, तख्त श्री पटना साहब से, तो बस आशीर्वाद लेने आए। और इसके बाद हमारा जो मुंबई, हम महाराष्ट्र के कुछ जो कारोबारी हैं, प्रसिद्ध फिल्म जगत की हस्तियां भी हैं, उनके लिए 1-2 हमारे पैकेज हैं फिल्म सिटी का, जा वहाँ पे काम करने का, तो उनके साथ कल मुलाकात रहेगी। अरविंद केजरीवाल के लिए क्या आप यहाँ पर दुआ करेंगे कि न्याय मिले। देखो अभी भी मनीष सिसोदिया बाहर आए, उससे पहले संजय सिंह बाहर आए, इनके पास कुछ नहीं है। ये जस्ट अपने हमारे नेताओं को एक टाइम बाय करते हैं कि इनको इतनी देर जेल में रख लो। जब कोर्ट कुछ मांगता है, तारीख मांग लो, तारीख जब ख़त्म हो जाती है तब कहते हैं ये हमारे पास तो कुछ नहीं है। तो ये 3री बार हो चुका है। हम कहते हैं ये घोटाला कहाँ हुआ, कैसे हुआ, बता तो दो। पैसे हवा में चले गए क्या? पैसे कहाँ चले गए क्या? वो कुछ नहीं बताते। तो इसलिए ये पार्टी तोड़ने की एक षड्यंत्र था। लेकिन आम आदमी पार्टी है, आम लोगों की पार्टी है। अरविंद केजरीवाल एक सोच का नाम है। आप एक व्यक्ति को तो अंदर कर लोगे, लेकिन सोच को कैसे कैद करोगे? बड़ी जल्दी अरविंद केजरीवाल बाहर आएंगे, आज उनके लिए अरदास करेंगे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.